जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधारणाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिर्विती देवी कुबेरही तैशीची. जो सर्वज्ञाने दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी न म्हणू कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परम महः तदेवाहं न मत्तोन्यदितिमे निश्चिता मतिः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. विचारसागर तरंग 6 आणि परिच्छेद 20 क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान. विचारसागर तरंग 6 परिच्छेद 20 क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान. कालपर्यंत 6व्या तरंगामधील 19 परिच्छेदाचा विचार आपण केला आणि आता मात्र या 20 क्रमांकाच्या परिच्छेदाचा विचार ग्रंथकार आपल्यासमोर प्रतिपादन करतायत. तर जसं ते तसं हे असा एक प्रकारचा सिद्धांत चालू आहे. म्हणजे जसं स्वप्न मिथ्या आहे तशी जागृती देखील मिथ्या आहे. पण तर्कदृष्टी नावाचा हा जो शिष्य आहे त्याला 19 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये स्वप्न मिथ्या आहे असं मान्य आहे, पण स्वप्नवत जागृती आहे हे मात्र त्याला मान्य नाही. मग लक्षण साम्यात एकत्व सिद्धी गुरुदेवाने सांगितलं ठीक आहे, स्वप्न मिथ्या आहे असं तुला का मान्य झालं तेवढं सांग, मग स्वप्नवत जागृती कशी मिथ्या आहे आपण सिद्ध करूया. तर त्याने काल आपण बघितलं, काल आणि परवा 4 कारणं सांगितली की त्या कारणास्तव स्वप्न मिथ्या आहे असं मला मान्य आहे, पण स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या आहे असं मात्र आपल्याला मान्य नाही. तर पहिलं कारण त्याने सांगितलं स्वप्नातले पदार्थ स्वप्नातच सुखदुःखाला हेतू होतात, जागृती त्यांचा काही उपयोग नाही, नवे नवे जागृती त्यांचा अभाव होऊन जातो, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. गुरुदेवाने सांगितलं बाबा रे, 5व्या तरंगात त्या राजाच्या पायाला कोल्ह्याने पकडलेला हा जो प्रसंग आपण स्वप्नाचा बघितला, तर त्या प्रसंगावरून तुझ्या लक्षात घ्यायला काही हरकत नाही, जागृतीतले पदार्थ देखील जागृतीतच सुखदुःखाला हेतू आहे, स्वप्नात त्यांचा अभाव होऊन जातो आणि स्वप्नात त्यांचा काही उपयोग नाही, त्यांचा इथे उपयोग नाही, यांचा तिथे उपयोग नाही, ते इथे आल्याच्यानंतर त्यांचा अभाव होऊन जातो, यांचा तिथे गेल्याच्यानंतर अभाव होऊन जातो. म्हणजे लक्षण समान असल्यामुळे त्यांचा उपयोग इथे नाही म्हणून स्वप्न जर मिथ्या असेल तर यांचा उपयोग तिथे नाही म्हणून जागृती देखील मिथ्या आहे. तो म्हटला पण गुरुदेव स्वप्नातले पदार्थ हे या स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात आणि दुसऱ्या स्वप्नातले पदार्थ तिसऱ्या स्वप्नात नसतात, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत मला मान्य आहे. जागृतीतले मात्र पदार्थ जातात येतात, पण ज्ञान मात्र आपलं ज्ञान जातं येतं, पण जागृतीतले पदार्थ तेच असतात आणि म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य आहेत असं मला वाटतं. गुरुदेव म्हणतात वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खाचा असा समज आहे, पण वस्तुस्थितीने एका अवस्थेचा ज्या वेळेला भाव असतो त्यावेळेला इथं 2 अवस्थेचा अभाव असतो. मग स्वप्न अवस्थेमध्ये जसा सुषुप्ती आणि जागृतीचा अभाव आहे तसंच जागृती अवस्थेमध्ये देखील स्वप्न सुषुप्तीचा अभाव आहे. मग जागृती अवस्थेमध्ये स्वप्न सुषुप्तीचा अभाव आहे तर स्वप्नावस्थेत गेल्याच्यानंतर जागृती सुषुप्तीचा अभाव आहे. याचाच अर्थ स्वप्नातले पदार्थ स्वप्नात असताना ते आपल्या पूर्वीपासून आहे असं आपल्याला तिथे वाटलं तरी जागृतीत आल्याच्यानंतर कळतं का ती ज्ञान समकालीच त्यांची उत्पत्ती आहे. तसं जागृतीत असताना आज्ञारूपी निद्रेत झोपलेला असताना जागृतीतले पदार्थ हे पूर्वकालापासून आहे असं जरी वाटलं तर त्यांची देखील ज्ञान समकालातच उत्पत्ती असते. आता दुसऱ्याही प्रसंगाचं गुरुदेवाने खंडन केलं. तो म्हणू लागला, गुरुदेव
तिसरा प्रकार अनुभूतीच्या अंगाने पाहिला आपण तर स्वप्नातले पदार्थ हे प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय आहे. म्हणजे तो हा विठ्ठल बरवा किंवा ते हे समचरण साजरे विटेवरे, म्हणजे प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय कोणते पदार्थ आहेत? जागृतीतले पदार्थ आहेत. आणि अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय स्वप्नातले पदार्थ आहेत. म्हणून स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे असं मला मान्य आहे. गुरुदेव म्हटले की बाबा स्वप्नातसुद्धा ज्या वेळेला आपण एखादा पर्वत पाहतो, नदी पाहतो, पहाड पाहतो किंवा आणखी आपले मित्र वगैरे पाहतो, तर स्वप्नकालातसुद्धा हे पूर्वीचेच आहे, म्हणजे तेच हे आहे असे प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय तेही वाटतात, पण ते प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय नसतात. तसे जागृतीतले पदार्थसुद्धा हे प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्षाचे विषय आहे असं जरी वाटलं तर अज्ञानरूपी झोपेची निवृत्ती झाली का हे देखील प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय नसून ज्ञान समकालीच यांची पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती उपतनाश आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात येईल. आणि शेवटचं कारण त्याने सांगितलं का गुरुदेव तसं नाही, स्वप्नातले पदार्थ हे साक्षी भाष्य आहे, जागृत पदार्थ हे प्रमातृभाष्य आहे. अर्थात स्वप्नातले पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहे म्हणून ते मिथ्या आहे. तसे जागृत पदार्थ हे साक्षात अविद्येचे कार्य नाही. ते कोणाचे कार्य आहे? तर अविद्या कार्य पंचमहाभूत अंतद्वारा आपापल्या उपादानाचा परिणाम म्हणजे जागृत पदार्थ आहे. म्हणजे जागृत पदार्थ सत्य म्हटले पाहिजे. जसं की बछडा दिसला तर तो गायीपासून आहे, बाळ दिसलं तर ते आईपासून आहे, घट दिसला तर तो कुंभारापासून आहे. आणि स्वप्नातले पदार्थ हे साक्षात अविद्येचं कार्य आहे म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे असं मला मान्य आहे. गुरुदेवाने सांगितलं ज्या वेळेला स्वप्नात तो असतो त्यावेळेला तिथे जर बछडा दिसला तर तो गायीपासून, बाळ दिसलं तर आईपासून आणि घट दिसला तर तो कुंभारापासूनच उत्पन्न झाला असं वाटलं तरी तसं नसतं. ते साक्षात अविद्येचाच परिणाम आहे हे जागा झाल्याच्या नंतर तुला कळतं. तसं जागृतीमध्ये सुद्धा प्रत्येक पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहे असं जरी वाटलं तर तो आपल्या उपादानाचा परिणाम नसून साक्षात अविद्येचाच परिणाम आहे. मग तो म्हटला पण मग स्वप्नाच्या बाबतीत क्रम जिथे स्वप्नाचा निर्देश केला, श्रुती असेल, स्मृती असेल, उपनिषद असेल, ऋषीमुनी असेल, त्यांनी स्वप्न हे साक्षात अविद्येचा परिणाम सांगितला. कार्यकारण भाव परंपरेचा विचार स्वप्नामध्ये केलेला नाही. जागृती पदार्थामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये कार्यकारण भावाचा प्रकार सांगितलेला आहे. अगदी आजोबा असेल तर ते मुलाला, मुलगा असेल तर तो नातवाला, नातू असेल तर तो पंतवाला, अशा पद्धतीने कार्यकारण भाव परंपरा आहे. पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ब्रह्माच्या आश्रित असणारे मायापासून अनुक्रमे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी असे पंचमहाभूत कार्य, मग सूक्ष्म सृष्टी, नंतर स्थूल ब्रह्मांड, असा कार्यकारण भावाचा प्रकार कुठे आलेला आहे? जागृतीत. म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य म्हटले पाहिजे. तर गुरुदेवाने सांगितलं तो कार्यकारण भाव हा जो प्रकार आहे तो जागृती सत्यत्व सिद्ध करण्याकरता सांगितलेला नाही, तर मंद मुमुक्षूला अद्वैत बोध व्हावा, लयचिंतना करता त्याचा उपयोग व्हावा म्हणून तो कार्यकारण भाव परंपरा सांगितलेला आहे. जगत सत्यत्व सांगण्यामध्ये त्याचाही तात्पर्य नाही. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर मग शिष्य आता या 20 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्य बोलतो की मुळीच क्रम जर नाही, म्हणजे याचाच अर्थ काय? स्वप्नवत जागृती आहे. स्वप्नातल्या पदार्थामध्ये जसा क्रम नसतो तसा जागृतीतल्या पदार्थामध्ये सुद्धा काही नाही, क्रम नाही. आणि मग क्रम सांगण्यामध्ये सृष्टीचा तात्पर्यसुद्धा नाही. असं जर आपण म्हणत असाल तर जागृतीतल्या पदार्थामध्ये क्रम प्रतीतीला येतो आणि तो तर नाही, कारण स्वप्नातही एकाच वेळेला युगपतच स्वप्नातले पदार्थ ज्ञानांची उत्पत्ती आहे. पण स्वप्नात आपल्याला नातू, पुत्र आणि पंतो असे जर 3 पिढ्या दिसल्यात तर त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव दिसतो, कार्यकारण भाव दिसतो, पण तो मुळीच नाही हे जागा झाल्याच्या नंतर कळतं. तशी स्थिती जर जागृतीमध्ये असेल तर मग मुळीच क्रम जर सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये नाही तर श्रुतीने क्रम सांगावा का? आणि बरं जर मुळीच क्रम नसेल तर त्या विपरीत क्रमाने साधकाने लयचिंतन करावं तरी कसं, अशी शिष्य शंका घेतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात. तो प्रकार आपण पाहूया. बघा, तरंग आहे 6वा, परिच्छेद आहे 20 क्रमांकाचा, आणि त्या अगोदर 1-2 पंक्तीमध्ये शिष्य बोलतोय. तो म्हणतो, महाराज, सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लयचिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे कसे म्हणता येईल? जर सृष्टी उत्पन्नामध्ये मुळी जर क्रम नाही तर मग विरुद्ध क्रमाने लयचिंतन करता कसं येईल? काय आहे? वंद्यापुत्र असावा आणि मग त्याच्या लग्नाचा हिशोब काढावा, पण वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका नवी निळी भूमिका के कल्पपा. वंद्यापुत्र नाहीच तर त्याच्या
वंशवेलीचा विस्तार सांगा कसा कसा, तर सांगेल कसा. तसं सृष्टी उत्पत्तीमध्ये जर मुळीच क्रम नसेल तर विपरीत क्रमाने, म्हणजे काल आपण बोललो कार्य कारण आणि अधिष्ठान. कार्यरूप जगत, कारणरूप माया आणि अधिष्ठानरूप ब्रह्म. कार्यरूप जगताचा कारणरूप मायेमध्ये आणि कारणरूप मायेचा अधिष्ठान ब्रह्मामध्ये आणि ते अधिष्ठान ब्रह्म मी, असं आपल्याला अधिष्ठान ब्रह्मापर्यंत जाण्याकरता हे जे लय चिंतनरूप ध्यान सांगितलेलं आहे. पण तो क्रम असेल तर विपरीत क्रमाने जाता येईल, क्रम नाहीच तर विपरीत क्रमाने तिथपर्यंत जायचं कसं, अशी शिष्याची शंका आहे. तो म्हणतो महाराज, सृष्टी उत्पन्न होण्यात मुळीच क्रम नाही आहे, तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे कसे म्हणता येईल. आणि साधकाने तरी मुळीच नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान हे कसे बरं करावे. चिंतन हा शब्द विचाराच्या प्रांतातला आहे, ध्यान हा शब्द उपासनेच्या प्रांतातला आहे. पण आपण मागे 5व्या तरंगामध्ये बघितलं, ध्यात्याला ध्यान करायचं असेल किंवा ज्ञात्याला ज्ञान करायचं असेल तर ध्यात्याला ध्येयाचं आणि ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप माहिती असलं पाहिजे. जर स्वरूपच माहिती नसेल तर ज्ञात्याला विचार करता येणार नाही, ध्यात्याला त्याचं चिंतन करता येणार नाही, ध्यान करता येणार नाही. नाहीतर मग ते आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं, असा तो प्रकार होईल. मग जर विपरीत क्रमाने लयचिंतन करायचं तर विपरीत क्रम मुळात असला पाहिजे आणि मग त्याने आपल्याला लयचिंतन करता येईल. अशी ज्यावेळेला हा शिष्य शंका घेतो त्यावेळेला गुरुदेव त्याला जे उत्तर देतात ते वेदांतातल्या प्रसिद्ध काही वादापैकी एक जगप्रसिद्ध वाद वेदांतातला म्हणजे दृष्टीसृष्टीवाद, त्या वादाच्या माध्यमातून गुरुदेव त्याला याचं उत्तर देतात. आता त्याचं उत्तर देत असताना वेदांतातले काही प्रसिद्ध वाद म्हटलो आपण, एक आहे अजातवाद, नंतर विवर्तवाद, सृष्टीदृष्टीवाद, दृष्टीसृष्टीवाद, आभासवाद, बिंबप्रतिबिंबवाद, एकजीववाद, क्रमसमुच्चयवाद, समसमुच्चयवाद, एकभविवाद, असे अनेक वाद आहे. पण आपण कायम 1, 2, 3 वादाच्याबद्दल बोलत आलो. वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा, प्रक्रिया असते विवर्तवादाची आणि विवर्तवादाच्या 2 कक्षा असतात, सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद. आता मुळात पहिला आहे अजातवाद. अजातवाद म्हणजे काय, न जात अजात म्हणजे आगाजी झालीची नाही तयाची वार्ता पुसशी काय. अजातवादामध्ये बाबा एक वाक्य बोलत असतात आनंदाश्रम स्वामी महाराजचं, तुम नहम दप्तर गुम. म्हणजेच काय, अजातवादामध्ये न कशी जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचित न जायते न निरोधो न चोत्पत्तिर न बद्धो न च साधका न मुक्षुर न वैमुक्ता इति अशा परमार्थाता. अजातवादामध्ये काही झालंच नाही म्हणजे संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्यावार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना, असं ज्याबद्दल बोललं जातं त्यालाच म्हणतात अजातवाद. म्हणजे अजातवादामध्ये काही झालंच नाही. मग काय आहे, एकम एव अद्वितीयम ब्रह्म न यह नास्ति किंचन ये किंचनापि नास्ति किंतु एकमेव अद्वितीयम ब्रह्म अस्ति. पण हा अजातवाद एकतर कळतच नाही, कळला तर पटत नाही, पटला तर झेपत नाही, झेपला तर त्यात मनुष्य रंगून जात नाही. मुळात रंगला का नाही, उत्तर आहे झेपलं नाही, झेपलं का नाही, पटलं नाही, पटलं का नाही, कळालं नाही. तो तर म्हटलं कळालं, कळायलासारखं वाटणं वेगळं आणि कळणं वेगळं. मग तो अजातवाद कळण्याकरता, पटण्याकरता, झेपण्याकरता, त्यात रंगून जाण्याकरता ज्या वादाचं प्रतिपादन केलं जातं तोच वेदांतला वाद आहे विवर्तवाद. त्यालाच अध्यासवाद किंवा मिथ्यवाद असंही म्हणतात. मग विवर्तवादामध्ये म्हणजे तुम्ही म्हणता जगत झालंच नाही तर अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग जगत झालंच नाही तर मग त्याची प्रतीती येऊ नये आणि प्रतीती येते याची संगती काय. मग दिसणाऱ्या पदार्थाची संगती लावण्याकरता आध्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. आध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये निष्प्रपंच ब्रह्मवस्तूस ठिकाणी प्रपंचाची कल्पना करून तो प्रपंच नाही कसा ब्रह्मच आहे कसं असं ज्या वादामध्ये सिद्ध केलं जातं त्यालाच विवर्तवाद असं म्हणतात. आणि मग त्या विवर्तवादामध्ये सांगितलं जातं की बाबा दिसणारं जगत कसं आहे, भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जना भ्रम मूलमिदम सर्व मित किंचिम जगत्याम जगत. जे काही दिसतं ते भ्रमाने दिसतं. म्हणजे नसणारा पदार्थ का दिसतो, दोरीवर सर्प आहे का नाही, अहो भ्रम होण्याच्या पूर्वी सर्प तिथे नाही, भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर नाही, मधल्या काळात दिसला तरी तो व्यावहारिक सर्प त्या ठिकाणी नाही. मग नसणारा पदार्थ का दिसला, उत्तर काही नाही, दोरीचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचा परिणाम कोण झालेला आहे, सर्प झालेला आहे. म्हणजे नसताना सर्प तुम्हाला दिसला, मग नसताना दिसला तरी तो नाही कसा ही सिद्ध ज्या वादात केलं जातं त्यालाच विवर्तवाद असं म्हणतात. तसं हे जगत जरी दिसलं तरी रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. रज्जूवर सर्प नसताना का भासला तर त्याचं उत्तर देतात मग रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचा परिणाम झालेला कोण आहे, हा सर्प आहे. आणि मग कधी कसा केव्हा कुठे कधी तो निवृत्त होईल, उत्तर देतात काही नाही.
जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प हा रज्जूच्याच ज्ञानाने काय होतो? निवृत्त होतो. तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने सत्यत्वाने प्रतीतील येणारं जगत हे आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. त्याला विवर्तवाद असं म्हणतात. आणि मग त्या विवर्तवादाच्या ज्या दोन कक्षा आहे, एक सृष्टीदृष्टीवाद आहे आणि दुसरा दृष्टीसृष्टीवाद आहे. तर त्यातला सृष्टीदृष्टीवाद म्हणजे ज्याच्यामध्ये 3 सत्तेचा विचार आहे त्याला सृष्टीदृष्टीवाद म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये 2 सत्तेचा विचार आहे त्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. आता 3 सत्ता कोणत्या हा विषय आपण याही तरंगामध्ये सूत्ररूपाने थोडासा आणि 5व्या तरंगामध्ये विस्तृत पद्धतीने याचा विचार केलेला आहे. ज्याचा अवस्थांतराने बाद होतो त्याची प्रातिभाषिक सत्ता, ज्याचा ज्ञानांतराने बाद होतो त्याची व्यावहारिक सत्ता, आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊन दे जे निरंतर असतं त्याची पारमार्थिक सत्ता. म्हणजेच जागृतीची व्यावहारिक सत्ता, स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता आणि साक्षी चैतन्य वा ब्रह्मचैतन्याची पारमार्थिक सत्ता, अशा 3 सत्तेचा विचार केला जातो. ज्याचा कशानेच वाद होत नाही त्या अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे. ज्याचा ब्रह्मज्ञानानेच वाद होतो ते व्यावहारिक जगताची व्यावहारिक सत्ता आहे, दृष्ट जगताची. आणि ज्याचा ब्रह्मज्ञान वाचून अवस्थांतराने बाद होतो त्या स्वप्नाधिकाची रज्जू सर्पाधिकाची प्रातिभाषिक सत्ता आहे. मग अशा 3 सत्ता विचार 3 सत्तेचा स्वीकार करून ज्या वादाचं निरूपण केलं जातं त्याला सृष्टी दृष्टीवाद असं म्हणतात. सृष्टी म्हणजे पदार्थ आणि दृष्टी म्हणजे ज्ञान. अगोदर सृष्टी आणि नंतर त्याचं ज्ञान, अगोदर पदार्थ नंतर त्याचं ज्ञान. म्हणजे पदार्थाला काय सत्ता आहे? अज्ञात सत्ता आहे. म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वीच कोण आहे? पदार्थ आहे. मग ज्ञान होण्याच्या पूर्वीच पदार्थ आहे म्हणजे पदार्थाला अज्ञात सत्ता, आणि मग तर नंतर त्याचं ज्ञान म्हणजे अगोदर पदार्थ नंतर त्याचं ज्ञान. मग अगोदर पदार्थ नंतर त्याचं ज्ञान असं म्हणून ज्या वेळेला विधान केलं जातं, निरूपण केलं जातं, वेदांत बोलतो त्यावेळेला ती काय त्याला म्हणतात सृष्टीदृष्टीवाद असतो. तिथे 3 सत्ता आहे. 3 सत्ता कोणती? दिसणाऱ्या सृष्टीची एक सत्ता आहे ना, नंतर त्या अधिष्ठानाची एक सत्ता आहे, आणि भ्रमकालात तो सत्यत्व वाटतो पण तो तसा नसतो. कशाप्रमाणे? स्वप्नाप्रमाणे असं सांगून त्या स्वप्नाधिकाची किंवा रज्जू सर्पाधिकाची दृष्टांत दिला त्याची एक सत्ता. अशा 3 सत्ता स्वीकारून ज्या वादात बोललं जातं तो आहे सृष्टीदृष्टीवाद. आणि दृष्टीसृष्टीवादामध्ये 3 सत्ता नाही. दृष्टीसृष्टीवादामध्ये दृष्टी आणि सृष्टी. दृष्टी म्हणजे दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. ज्ञान समकालीच पदार्थ. ज्या वेळेला आपण पाहतो त्याच वेळेला तो पदार्थ आहे, ज्या वेळेला आपण पाहत नाही त्यावेळेला तो पदार्थ नाहीच. स्वप्न कधी आहे? ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आहे. कधी नाही? ज्या वेळेला आपण पाहत नाही त्यावेळेला ते नाहीच आहे. मग स्वप्नाधिकाची जी सत्ता आहे ती प्रातिभाषिक. तसं स्वप्नवत जागृती जसं ते तसं हे, आणि त्यामुळे तिथे 3 सत्तेचा विचार नाही. स्वप्न आणि जागृती या दोघाची एकच सत्ता झाली. कोणती? त्या दोघाची एकच सत्ता झालेली आहे आता प्रातिभाषिक. आणि अधिष्ठान चैतन्याची सत्ता आहे पारमार्थिक. अशा 2 सत्ता आणि पदार्थाला अज्ञात सत्ता नसून ज्ञात सत्ता असते. त्याच्याहीमध्ये त्या दृष्टीसृष्टीवादामध्ये सुद्धा उत्तम अधिकारी आणि थोडासा मंद अधिकारी या दोघाकरता त्याच्या 2 कक्षा आहे. एक दृष्टी समकाली सृष्टी हे त्यातला मंद अधिकाऱ्याकरता आहे, आणि दृष्टीरेव सृष्टी दृष्टीच सृष्टी असं हे त्याच्यातल्या त्यात उत्तम अधिकाऱ्याकरता निरूपण केलं जातं. पण ज्याच्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता असते त्याचं नाव म्हणायचं दृष्टीसृष्टीवाद. क्षमा करा, ज्याच्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता असते तो दृष्टीसृष्टीवाद, आणि ज्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता असते तो सृष्टीदृष्टीवाद. ज्यामध्ये 3 सत्ता स्वीकारून बोललं जातं तो सृष्टीदृष्टीवाद. ज्यामध्ये 2 सत्ता स्वीकारून बोललं जातं तो दृष्टीसृष्टीवाद. ज्याच्यामध्ये साक्षीभाष्य पदार्थ असतात, आपला प्रमातृभाष्य असतात तो सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ हा साक्षीभाष्य असतो तो दृष्टीसृष्टीवाद. ज्याच्यामध्ये अंतकरण वृत्ती याद्वारा साक्षी पदार्थाचं प्रकाशन करतो तो सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्याच्यामध्ये अविद्या वृत्तीद्वारा साक्षी पदार्थाचं प्रकाशन करतो तो दृष्टीसृष्टीवाद. ज्याच्यामध्ये अंतकरण वृत्ती अविद्यावृत्ती म्हणजे अंतकरण वृत्ती अविद्यावृत्तीने हा भेद लक्षात येतो. साक्षीभाष्य प्रमातृभाष्य याने हा भेद लक्षात येतो. 3 सत्ता किंवा 2 सत्ता याने हा भेद लक्षात येतो. त्याचप्रमाणे ज्यामध्ये पदार्थामध्ये पूर्वोत्तर भावाचा स्वीकार नसतो तर तो दृष्टीसृष्टीवाद, आणि ज्यामध्ये पदार्थामध्ये पूर्वोत्तर भावाचा स्वीकार असतो तो सृष्टीदृष्टीवाद. ज्याच्यामध्ये पदार्थ हा त्रिपुटीचा विषय असतो
म्हणजे अंतकरण अवच्छिन्न चैतन्य प्रमाता, अंतकर वृत्ती अवच्छिन्न चैतन्य प्रमाण आणि विषय अवच्छिन्न चैतन्य प्रमेय असा प्रमाता प्रमाण प्रमेयाद्वारा पदार्थाचं ज्ञान होतं. तर तो असतो सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्याच्यामध्ये पदार्थ हा प्रमाता प्रमाण प्रमेयाचा विषयच नसतो, तो अंतकरण वृत्तीचा विषय असतो, तर त्याला म्हटलं जातं दृष्टीसृष्टीवाद. अशा पद्धतीने पण एक आहे, सृष्टीदृष्टीवाद असेल वा दृष्टीसृष्टीवाद असेल, या दोन्ही वादामध्ये पदार्थ हा मिथ्याच असतो. फक्त सृष्टीदृष्टीवादामध्ये काही काळ त्याला सत्यता दिली जाते का, जिज्ञासूच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरता म्हणून प्रतीती त्याला काय म्हणतो, आध्यारोप अपवादभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आध्यारोप अपवादाच्या भूमिकेमध्ये त्याला जगत झालंच नाही म्हटलं तर एकदम मान्य होत नाही. तो म्हणतो अहो झालंच नाही तर वंद्यपुत्र झाला का, शशीशृंग झालं का, खपुष्प झालं का. जो पदार्थ झालाच नाही त्याची प्रतीती येत नाही, आणि जगत झालंच नसेल तर त्याची प्रतीती येऊ नये. ज्या अर्थी जगताची प्रतीती येते त्या अर्थी जगत झालंच नाही हे त्याला मान्य होत नाही. मग त्याला म्हणावं लागतं बाबा रे, तो म्हणतो की मग जो पदार्थ वंद्यपुत्र झाला नाही ना तो प्रतीतीला येत नाही, जगत झालं नाही तर त्याची प्रतीती येऊ नये. मग झालेल्या जगताची प्रतीती जरी आली तरी प्रतीतीला येणारा जगत हे नाहीच कसं हे सांगण्याकरता त्याला सृष्टीदृष्टीवादाच्या कक्षेतून सांगताना म्हणतात, रज्जूवर सर्प दिसला की नाही, तो म्हणतो हो. मग तो झाला का खरा, नाही. मग का दिसला, मग जशी स्थिती तिथे आहे तशी स्थिती इथे आहे. अशा पद्धतीने काही काळ पदार्थाला आज्ञात सत्ता देऊन त्याची संगती सांगून अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी तो नाहीच कसा हे सिद्ध केला जातो, तो सृष्टीदृष्टीवाद आहे. आणि ज्याच्यामध्ये पदार्थ हा ज्ञान समकालीच त्याची उत्पत्ती, आणि म्हणजे अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात त्याची उत्पत्ती आणि अधिष्ठानाच्या विशेष ज्ञानात त्याची निवृत्ती, अशा पद्धतीचे विचार ज्या वादात प्रतिपादन केला जातो तो दृष्टीसृष्टीवाद आहे. सृष्टीदृष्टीवादापेक्षा दृष्टीसृष्टीवाद आणखी जवळचा आहे. म्हणजे अजातवादामध्ये जाण्याकरता जवळचा मार्ग कोणता असेल तर दृष्टीसृष्टीवाद आहे, आणि थोडासा दूरचा मार्ग कोणता असेल तर सृष्टीदृष्टीवाद आहे. पण ह्या दोन्ही कक्षा विवर्तवादाच्याच आहे. त्या विवर्तवादामध्ये जर उत्तम अधिकारी असेल तर श्रीगुरू त्याला दृष्टीसृष्टीवाद सांगतात, आणि थोडासा मंद अधिकारी असेल तर त्याला सृष्टीदृष्टीवाद सांगून शेवटी अजातवादामध्ये त्याचं परिभाषण करतात. तर आतापर्यंत या 4थ्या तरंगामध्ये किंवा 5व्या तरंगामध्ये आपण सृष्टीदृष्टीवादाचा विचार केलेला आहे. पण आता दृष्टीसृष्टीवादाचा विचार सांगतात. दृष्टीरेव सृष्टी, आणि हा वेदांतातला सिद्धांत पक्ष आहे, कारण दृष्टीसृष्टीवादाचं परिभाषण तात्काळ अजातवादामध्ये होतं. तर ही दिसणारी त्रिपुटी ही सत्य नसून मिथ्याच कशी आहे, प्रतीतिकाली प्रतीतिउपय चैतन्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय कसा आहे, हा निश्चय त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरता, कारण निश्चयाचे बळ तू काय म्हणे त्याची फळ बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्त्वाने अहर्निशी. त्याकरता श्रीगुरू आता काय बोलतात तो प्रकार आपण क्रमप्राप्त पाहूया. बघा, तरंग 6वा आहे, परिच्छेद 20 क्रमांकाचा आहे. शिष्याने शंका केली का मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे अशा आपण जे बोलता, पण साधकाने मुळीच नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान करावे कसे, अशी काय आहे शंका. श्रीगुरू त्याचं उत्तर देतात. बघा, श्रीगुरू म्हणतात, बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असतील तसेच ध्यान करावे असा काही ध्यानामध्ये नियम नाही. मुळात ध्यान आणि ज्ञान हे 2 शब्द आहे. मागे 31 आणि 32 या 2 परिच्छेदामध्ये 5व्या तरंगामध्ये याचा विचार आपण सविस्तर पाहून आलेला आहे. ध्येन कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात. ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी असते, त्याला ध्यान म्हणतात, जे भावनेच्या प्रांतातून केले जातं. आणि ज्ञाता ज्ञानध्येय ही त्रिपुटी असते, त्याला ज्ञान म्हणतात, जे विचाराच्या प्रांतातून केले जातं. मग विचाराचा प्रांत तो ज्ञान आहे आणि भावनेचा प्रांत तो ध्यान आहे. ध्यान हे विधी, विश्वास, पुरुष इच्छा, अनुष्ठानाचा आग्रह याच्या अधीन असतं, ते ध्यान आहे. त्याला विधी लागते. इदम कुरु इदम मा कुरु 14 लक्षणात्मक विधी. विधीवर पुरुषाचा पुन्हा विश्वास पाहिजे, कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे, किंवा भांडवल गाठी तरी विश्वास. पुन्हा पुरुषाची इच्छा लागते. सगळं विधी आहे, त्याचा विश्वास आहे,
आणि करण्याची जर इच्छाच नसेल तर तो ध्यान करू शकणार नाही. इच्छा लागते आणि पुन्हा इच्छा असून त्याला अनुष्ठानाचा आग्रह लागतो, कारण ध्यान सहजासहजी होत नाही. त्याच्याकरता त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. म्हणजे विजाती वृत्तीप्रभाव अनंतिरिता सजयती वृत्तीप्रभाव ध्यानम तत्र प्रत्येकता अनता ध्यानम. म्हणजे अनात्माकार वृत्तीचा त्याग करून तैल धारावत आत्माकार वृत्तीचा अनुसंधान ठेवण्याकरता त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. मग या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात त्याला ध्यान. आणि त्या ध्यानात 3 प्रकार पाहिले आपण. एक ध्येयानुसार ध्यान, दुसरं अहंग्रह ध्यान आणि तिसरं प्रतीक ध्यान. म्हणजे असा ध्यान आहे. आणि ध्यान हे जसं समोर ध्येयाचं स्वरूप आहे तसंच ध्यान असं काही नाही. अन्याचं अन्य रूपाने ध्यान होऊ शकतं. काल शेवटी आपण बोललो समोर आहे शालिग्राम, अर्थात गंडकेतला एक प्रकारचा पाषाण आहे. पण पाषाण रूपाने ध्याता त्याला पाहत नाही. तो म्हणतो शंख चक्र गदा पद्म सहित असा असणारा चतुर्भुज श्यामसुंदर असणारा माझा भगवान परमात्मा विष्णूच हा समोर उभा आहे असं म्हणून तो ध्यान करतो. बरं त्याला फल भेटतं की नाही? फल भेटतं. वैकुंठ लोकाचे त्याला प्राप्ती होते. नंतर एखादा गंडकीतला गोटा असतो समोर आणि हा शैव त्याचं ध्यान करत असताना तो म्हणतो जटा जूट डमरू त्रिशूलधारी त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, हा माझा साक्षात भगवान शंकर आहे असं म्हणून त्याच्याकडं तो ध्यान करतो. त्याला कैलास लोकाची प्राप्ती होते. म्हणजे अन्याचं अन्यरूपाने ध्यान केलं जाऊ शकतं. त्यामुळे सृष्टीत भले एका क्रम नसे ना, पण तुम्ही त्याच्या विपरीत क्रमाने त्याचं ध्यान करून लयचिंतनरूप ध्यानाद्वारा किंवा अहंग्रह ध्यानाद्वारा आत्मतत्वाची प्राप्ती त्या ध्यात्याला होऊ शकते. त्यामुळे ध्यानात हा काही नियम नाही असं गुरुदेव सांगतात. तो म्हटला होता ना, सृष्टी जर मुळीच क्रम नाही तर विपरीत क्रमाने ध्यान करावं कसं? ज्ञानामध्ये जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. ज्ञेयमोहरी असेल ज्ञान पर्वताचं होणार नाही. तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. ज्ञेय विलक्षण ज्ञान होत नाही, पण ध्यान मात्र अन्याचं अन्य रूपाने होऊ शकतं. ज्ञानामध्ये प्रमाता प्रमाण आणि प्रमेयाची आवश्यकता असते. कालच म्हटलं आपण प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला. विधी असो नसो, विश्वास असो नसो, इच्छा असो नसो, ज्ञान मात्र त्याला होणार. कारण ज्ञान हे प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे, पण ध्यानाची स्थिती मात्र तशी नाही. त्यामुळे सृष्टीमध्ये भलेही क्रम नसे ना, पण त्याच्या विपरीत क्रमाने त्याने जर लय चिंतनरूप ध्यान केलं तर अहंग्रह ध्यान या माध्यमातून त्याला ब्रह्मतत्वाची किंवा लय चिंतनरूप ध्यानाच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाची त्या साधकाला प्राप्ती होऊ शकते. हाच विषय दृष्टीसृष्टीवादाच्या माध्यमातून गुरुदेव प्रतिपादन करतात. काय बोलतात बघूया. जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा काही ध्यानामध्ये नियम नाही. ध्यान विधी वाक्याच्या अधीन आहे. यासंबंधी विशेष विचार याच तरंगात पुढे शब्दशक्ती निरूपणाच्या प्रसंगी आणि भाट्टमताचं खंडन करताना 63 क्रमांकाचा परिच्छेद आहे, त्यावेळेला याचा सविस्तर विचार येणारच आहे. पण तो विचार आता तूर्त असो, विस्तार फारसा करायचा नाही. म्हणजे थोडक्यात ध्यान आणि ज्ञान हा विषय मागे 5व्या तरंगात 31-32 परिच्छेदामध्ये होऊन गेलेला आहे. आणि याच तरंगामध्ये पुढे 63 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शब्दशक्तीचं खंडन भाट्टमताचं खंडन करताना हा विषय पुढे येणार आहे. पण तूर्त इथे फक्त एवढाच विषय आहे का ध्यान अन्याचं अन्य रूपाने होऊ शकतं. तिथे कसं जसं ध्येय असेल तसं ध्यानाचं स्वरूप असलं पाहिजे असा काही नियम नाही. ते सांगताना म्हणतात असो जागृत पदार्थाच्या आपापसामध्ये कार्यकारणभाव नाही. हे अगदी बरोबर आहे. सर्वच पदार्थ साक्षात कोणाचे कार्य आहेत? अविद्येचेच कार्य आहेत. शुक्तिरजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या वृत्तीउपैत साक्षीने सर्व पदार्थाचा प्रकाश होतो. म्हणून सर्वच पदार्थ हे कसे आहेत तर साक्षी भाष्य आहेत. बघा म्हणजे इथे कोणता भाष्य नाही? प्रमातृभाष्य नाही. इथे सगळेच पदार्थ कोणते भाष्य आहेत? साक्षी भाष्य आहेत. कोणत्या वादात? दृष्टीसृष्टीवादात म्हणलं का प्रत्येक पदार्थ हा साक्षी भाष्य आहे, प्रमातृभाष्य नाही. प्रत्येक पदार्थ हा अविद्या वृत्तीजन्य आहे. कोणती वृत्तीजन्य नाही? अंतकरण वृत्तीजन्य नाही. इथे 2च सत्ता आहे. किती सत्ता नाही? 3 सत्ता नाही. काय बोलतात बघा. म्हणून सर्वच पदार्थ साक्षी भाष्य आहे. सर्व म्हणजे जागृत आणि स्वप्नातली आहे ना. रज्जू असेल व रज्जूवर भासलेला सर्प असेल. दृष्टीसृष्टीवादामध्ये सगळेच पदार्थ साक्षी भाष्य आहे. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचा परिणाम एकाच कालात म्हणजेच युगपत उत्पन्न होतो. समोरचा ज्ञेय असणारा पदार्थ आणि इकडे अंतकरण वृत्तीला होणारं त्याचं ज्ञान आणि ज्ञेय या दोन्हीची उत्पत्ती कशी होते ते या दृष्टीसृष्टीवादामध्ये युगपतच होते. आणि एकाच काली पुन्हा ते नाशही पावतात. म्हणजे अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात आणि विशेष अज्ञानात पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती होते. आणि सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानात युगपत पदार्थ ज्ञानाची निवृत्ती देखील होते. अधिष्ठान रूप ते होतात. या वादामध्ये पुन्हा निवृत्ती कशी नाही? लयरूप निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती आहे. या वादात निवृत्ती म्हणजे बघा त्या सृष्टीदृष्टीवादात म्हणणं ना बऱ्यापैकी लयरूप निवृत्तीचा विचार होतो.
आणि दृष्टीसृष्टीवादात म्हटलं तर आत्यंतिक निवृत्ती पाहायला भेटते. सृष्टीदृष्टीवादामध्ये बऱ्यापैकी क्रियेच्या अंगाने निवृत्ती होते आणि या दृष्टीसृष्टीवादामध्ये अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने निवृत्ती होते. पुन्हा सृष्टीदृष्टीवादामध्ये क्रियेच्या अंगाने लयरूप निवृत्ती ती आपापल्या पदार्थाच्या उपादान कारणात होते आणि या दृष्टीसृष्टीवादामध्ये अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने होणारी जी पदार्थाची निवृत्ती ती अधिष्ठानात बाद स्वरूप निवृत्ती होते. तिथे अप्रतिरूप निवृत्ती आहे आणि ते बाद स्वरूप निवृत्ती आहे. तिथे पदार्थाची प्रतीतीच नाही. कुठे निवृत्ती झाल्याच्या नंतर सृष्टीदृष्टीवादामध्ये पदार्थाची प्रतीती नाही, पण इथे प्रतीती काली प्रतीती चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा तर एकालेक अत्यंत अभावाचा निश्चय आहे. असा हा दृष्टीसृष्टीवाद अजातवादाच्या जवळचा वाद आहे. काय म्हणतात बघा, ते म्हणतात अविद्या वृत्तीउपहित साक्षीने सर्व पदार्थाचा प्रकाश होतो, म्हणून सर्वच पदार्थ साक्षीभाष्य आहेत. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच कालात ते नाशही पावतात. यावरून असे सिद्ध होते की ठळक अक्षरात देतात, एक नियमच करतात. यावरून असं सिद्ध होतं की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते ना, तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञात कालात, बघा इथं अज्ञात सत्ता पदार्थाला दिलेली नाही, पदार्थाच्या अज्ञात कालात तो पदार्थ नसतोच. आणि या असंच शास्त्रात दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. दृष्टी म्हणजे ज्ञान, सृष्टी म्हणजे पदार्थ. ज्ञान समकालीच पदार्थ. ज्या वेळेला पाहतो ना त्यावेळेला पदार्थ आहे, ज्या वेळेला पाहत नाही त्यावेळेला नाही. म्हणजे या दृष्टीसृष्टीवादातली एक प्रसिद्ध म्हण आहे, आप मर गए पिछे डूब गई दुनिया. आपण म्हणतो आप मर गए पिछे डूब गई दुनिया, म्हणजे आपण आहे जग आहे, आपण नाही जग नाही. आप स्वप्न कधी आहे, आपण पाहतो त्यावेळेला आहे, आपण पाहत नाही त्यावेळेला स्वप्न नाही. तसं आपण पाहतो त्यावेळेला जगत आहे, आपण पाहत नाही त्यावेळेला जगतही नाही. आपण डोळे झाकले जगत संपलं, आपण डोळे उघडले जगत दिसलं. म्हणजे ज्ञान समकालीच पदार्थाची उत्पत्ती आणि ज्ञान समकालीच पदार्थाची निवृत्ती. अशा पद्धतीने पदार्थाला अज्ञात सत्ता न देताना ज्या वादांमध्ये निरूपण केलं जातं त्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. आणि दृष्टीसृष्टीवादाचा विवक्षित अर्थ काय असेल, दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. ज्ञान समकालीच पदार्थ किंवा दृष्टीरेव सृष्टी. दृष्टीच काय आहे, सृष्टी आहे. म्हणजे रज्जूच कोण आहे, सर्प आहे. सर्प म्हणजे काही वेगळा प्रसंग आहे का, रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आणि त्यामुळे रज्जू सर्परूपाने प्रतीतीला आली. तसं दृष्टी सृष्टीरूपाने आपल्याला प्रतीतीला आली, कारण अधिष्ठानापासून दृष्टी चढली आणि सृष्टी आपल्याला प्रतीतीला आली. त्या दिवशी दिगंबर महाराज ओळी बोलले, अधिष्ठानापासून दृष्टी चढली म्हणून सृष्टी प्रतीतीला आली. अधिष्ठानापासून दृष्टी चढलेली नसती तर सृष्टी आपल्याला प्रतीतीला आली नसती. मग चढलेली दृष्टी अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केली का पुन्हा सृष्टी संपली, मग कोण राहिलं, अधिष्ठान मात्र अवशेष राहतं. ज्या वादात तो आता हा दृष्टीसृष्टीवाद आहे. बघा तोच अर्थ सांगतात. दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान आणि ते कोण, ते वृत्तीज्ञान ज्या काली असते त्याच काली सृष्टी म्हणजे कोण, पदार्थ असतो. असा दृष्टी सृष्टी शब्दाचा कोणता अर्थ आहे, विवक्षित म्हणजे तात्पर्य, अभिप्रेत असा अर्थ आहे. आणि पुन्हा ठळक अक्षरात सांगतात दृष्टीसृष्टीवादात पदार्थास कोणती सत्ता नाही, अज्ञात सत्ता नाही. मग कोणती सत्ता आहे तर ज्ञात सत्ताच आहे. ज्ञान समकालीच पदार्थ. पर का हो हा दृष्टीसृष्टीवाद काय आहे तर ते म्हणतात अद्वैतवादात म्हणजे वेदांत पक्षामध्ये हा दृष्टीसृष्टीवाद म्हणजे कोणता पक्ष आहे, सिद्धांत पक्ष आहे. सिद्ध म्हणजे पक्का, अंत म्हणजे निर्णय, अंतिम पक्का निर्णय. म्हणजे वादी प्रतिवाद निर्णय तो अंत अवसनमेषाम ते सिद्धांत. हा वेदांत पक्षामध्ये हा सिद्धांत पक्ष आहे. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा किती सत्ता आहेत, 2 सत्ता आहे. म्हणून आपण फरक करताना सुरुवातीला ठोकताळे पाहिले, ज्याच्यात 3 सत्ता आहे सृष्टीदृष्टीवाद, ज्याच्यात 2 सत्ता आहे दृष्टीसृष्टीवाद, ज्याच्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता आहे सृष्टीदृष्टीवाद, ज्याच्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता आहे दृष्टीसृष्टीवाद, ज्यामध्ये प्रत्येक पदार्थ ज्यामध्ये पदार्थ काही अविद्यावृत्ती काही अंतकरणवृत्ती असे विषय असतात तो सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ हा अविद्यावृत्तीचाच विषय असतो तो दृष्टीसृष्टीवाद. असे काही आपण जे 4-2 वाक्य सुरुवातीला बोललो त्याचं स्पष्टीकरण म्हणजे हा परिच्छेद पुढे आहे. म्हणतात या पक्षात म्हणजे कोणत्या पक्षात, दृष्टीसृष्टीवादाच्या पक्षामध्ये. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा किती सत्ता आहेत, 2 सत्ता आहेत. किती नाहीत मग, 3 सत्ता नाही. मग 3 सत्ता कोणत्या पक्षात आहे, सृष्टीदृष्टीवादात आहे ना. 3 सत्ता कोणत्या पक्षात आहे, सृष्टीदृष्टीवादात आहे. आणि 2 सत्ता कोणत्या पक्षात आहे, दृष्टीसृष्टीवादात आहे. कोणत्या पक्षात अंतकरणवृत्ती आणि अविद्यावृत्ती दोन्ही वृत्ती आहेत, सृष्टीदृष्टीवादात. आणि कोणत्या पक्षात फक्त अविद्यावृत्तीच आहे, दृष्टीसृष्टीवादात. कोणत्या पक्षामध्ये पदार्थाच्या दोन्ही निवृत्ती पाहू शकतो आपण, लयरूप आणि आत्यंतिक, सृष्टीदृष्टीवादात. आणि कोणत्या पक्षामध्ये केवळ आत्यंतिक निवृत्ती आहे,
दृष्टीसृष्टीवादात कोणत्या सत्तेमध्ये पदार्थ कधी कधी अधिष्ठान रूपही होतो आणि तो उपादान स्वरूपही होतो. अधिष्ठान रूप झाला तर आत्यंतिक निवृत्ती आणि उपादानात निवृत्ती झाली तर लयरूप निवृत्ती, तो आहे सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्या पक्षामध्ये लयरूप निवृत्ती होतच नाही, होणारी निवृत्ती कोणती होते? आत्यंतिक निवृत्तीच होते. क्रियेच्या अंगाने होतच नाही. होणारी निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाच्या अंगानेच होते. आणि त्याला काय म्हणतो, उपादानात होत नाही. होणारी निवृत्ती अधिष्ठानात होते आणि ती त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे अप्रतिरूप निवृत्ती होत नाही, बादरूप निवृत्ती होते. न अप्रतितयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्मनिश्चय. अप्रतिती होणं हा बाद नव्हे, तर प्रतितीकाली प्रतित्युपै चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं, यास काय म्हणतात? बाद असं म्हणतात. आणि तो बाद स्वरूप निवृत्ती या वादात होते. कोणत्या? दृष्टी सृष्टीवादामध्ये. म्हणून म्हणतात 3 सत्ता मानण्याची या वादात जरुरी नाही, कारण हा सर्वच अनात्म पदार्थ आहे. अहो रज्जू तरी अनात्मा आहे आणि रज्जूवर भासलेला सर्पही अनात्माच आहे. ब्रह्माच्या अतिरिक्त आत्माच्या अतिरिक्त प्रत्येक पदार्थ अनात्माच आहे, ते काय आपलं स्वरूप नाही. म्हणून म्हणतात सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहेत आणि प्रतितीकालाहून अन्य काली अनात्म पदार्थाला काय नसते? सत्ता नसते. रज्जू सर्प कधी आहे? ज्या वेळेला पाहतो प्रतितीकाली त्याच वेळेला आहे. स्वप्न कधी आहे? ज्या वेळेला पाहतो त्याच वेळेला आहे. स्वप्न उठल्याच्या नंतर स्वप्नातला पदार्थ आहे का? स्वप्नातलं काय आहे? स्वप्नातलं काहीच नाही. म्हणजे प्रतितीकालीच स्वप्नाला जशी सत्ता आहे तसं या दृष्टीसृष्टीवादामध्ये जागृतीतल्या सुद्धा प्रत्येक पदार्थाला प्रतितीकालीच सत्ता आहे. प्रतितीच्या अज्ञात काळात त्याला सत्ताच नाही. आणि म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची दृष्टीसृष्टीवादामध्ये आवश्यकता नाही. म्हणून म्हणतात दृष्टीसृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ कसे आहेत? मग साक्षी भाष्य आहेत. कोणते भाष्य नाहीत ते? प्रमातृ भाष्य नाही. कसे आहेत? साक्षी भाष्य आहे. म्हणजे कोणत्या वृत्तीचे ते पदार्थ आहेत? अविद्या वृत्तीचे आहे. कोणत्या वृत्तीचे नाही? अंतकरण वृत्तीचे नाही. म्हणून म्हणतात दृष्टीसृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. प्रमाता प्रमाणाचे काही नाहीत, ते विषय नाही. म्हणजे प्रमातृ भाष्य कोणताच पदार्थ नाही. कारण अंतकरण, इंद्रिय आणि घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते. खरं पाहिलं तर अंतकरण म्हणजे हा झाला प्रमाता. अंतकरणाची उपाधी लागली, अंतकरणावचिन्न चैतन्य प्रमाता. अंतकरण वृत्तीची उपाधी किंवा इंद्रियाची उपाधी लागली का प्रमाण, आणि समोरच्या विषयाची उपाधी लागली का प्रमेय. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. पण हे प्रमाता, प्रमाण, प्रमेयाचे विषय म्हटलं तर लगेच गेली कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता आहे ना. आणि कोणता वाद? सृष्टी दृष्टीवाद. आणि जिथे प्रमाता, प्रमेयाचे विषय पदार्थ नाही, मग लगेच सत्ता बदलली. आता इथे एकच सत्ता, कोणती? प्रातिभाषिक सत्ता. कोणती? जागृत आणि स्वप्न दोन्ही पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता. आणि पुन्हा कोणतं भाष्य नाही तिथे? प्रमातृ भाष्य नाही. कोणतं भाष्य आहे? साक्षी भाष्यच आहे. आणि प्रत्येक पदार्थ कोणत्या वृत्तीचा विषय आहे? अविद्या वृत्तीचाच विषय आहे. म्हणून म्हणतात कारण अंतकरण, इंद्रिय आणि घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते. म्हणून त्याचा विषयी भाव घडत नाही. तिथे विषयी भाव नाही. म्हणजे विषय करणारा मी आहे ना, आणि समोरचा असणारा विषयी मी, आणि विषय समोरचे पदार्थ. विषय आणि मधलं विषय करणारं ते मधलं ज्ञान, ज्याच्याद्वारा विषयी आणि विषयाचा संबंध घडवणारं मधलं जे प्रमाण किंवा ज्ञान आहे ना, तर विषय भाव याचा म्हणजे विषय भाव ज्याच्यामध्ये असेल तर ती सत्ता कोणती झाली? मग व्यावहारिक. आणि तिथे वाद कोणता? तर सृष्टी दृष्टीवाद. आणि ज्याच्यामध्ये विषय भाव नाही तर ती सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक. आणि तिथे कोणता वाद आहे? दृष्टी सृष्टीवाद आहे. इंद्रिय, अंतकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी आणि मग नेत्रादीद्वारा अंतकरण वृत्तिरूप प्रमाणजन्य, म्हणजे नेत्रादीद्वारा अंतकरण वृत्तिरूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. म्हणजे मग तो कोणता वाद म्हणता आला असता? आपल्याला सृष्टीदृष्टीवाद म्हटला असता. पण इथे पहिला पदार्थ अगोदर असावा, नंतर इकडे प्रमाता असावा, नंतर अंतकरण अवचिन्न चैतन्य म्हणजे आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकरणवृत्ती प्राणाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ते नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर निघावी, त्या पदार्थापर्यंत जावी. पदार्थावरचं अंधकाराचं आवरण प्रकाशाने, अज्ञानाचं आवरण वृत्तीने दूर करावं, अनावृत्त पदार्थ व्हावा. त्याचं पहिले व्यवसाय ज्ञान व्हावं. हा घट आहे, मग ते ज्ञान पुन्हा मध्ये जावं. त्याने आपल्या मनाला सांगावं बाहेर काय घट आहे, आणि मग याने म्हणावं घट ज्ञानवान आहो, मी घट जाणला. असा एवढा प्रकार घडत असेल मग तो विषय भाव तिथे आहे. पण असा प्रकार इथे नाही आहे. कोणत्या वादामध्ये? या दृष्टीसृष्टीवादामध्ये. म्हणून म्हणतात अंतकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी आणि मग नेत्राद्वारा अंतकरण वृत्तिरूप प्रमाणजन्य ज्ञान त्या प्रमात्याला व्हावे.
अंतकरण, इंद्रिय आणि विषय. इथे अंतकरण म्हणजे झाला प्रमाता, इंद्रिय म्हणजे कोण झालं प्रमाण, आणि विषय म्हणजे समोर झालं प्रमेय. त्यालाच पुढे दुसरे त्रिपुटी म्हणले तर अंतकरण झाला द्रष्टा, इंद्रिय झालं दर्शन आणि समोरचा विषय झाला दृश्य. आणि मग तेच ज्ञानाचे व्यवहार झाल्याच्या नंतर त्या अंतकरणाला नाव येईल ज्ञाता, इंद्रियाला नाव येईल ज्ञान आणि विषयाला नाव येईल ज्ञेय. समोरचं ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता किंवा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय किंवा दृश्य, दर्शन आणि द्रष्टा असे हे सगळे ज्ञानाच्या प्रकारातले नाव आहे. पण हे कोणत्या वादात आहे? दृष्टीवादात आहे. दृष्टीवादामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय नाही, ज्ञाता ज्ञान ज्ञेय नाही आणि द्रष्टा दृश्य दर्शन नाही. कारण सगळाच प्रत्येक पदार्थ हा अविद्यावृत्तीचाच विषय आहे. ज्ञान समकालात त्याची उत्पत्ती आहे, अज्ञात कालात त्या पदार्थाला सत्ताच नाही. ठीक ना, असं बोलतात. बघा आता अंतकरण, इंद्रिय आणि विषय ही तिन्ही ज्ञानाचे पूर्वी नाहीत. ज्ञानाचे बरोबर ही त्रिपुटी उत्पन्न होते. म्हणून त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच विषय कसे नाही, सत्य नाही. तिथं अर्थ करायचं, त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. कोणतेच ज्ञान नाही म्हणजे कंसात कोणतंच ज्ञान सत्य नाही. कोणत्या वादामध्ये? या दृष्टी वादामध्ये. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताच नाही. आणि जागृतीतला कुठलाही पदार्थ प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय नाही, कारण सगळे साक्षी भाष्य आहे ना. मग त्याला प्रमाणजन्य म्हटलं का प्रमातृभाष्य होईल. पण इथे प्रमाणजन्य नाही, सगळे साक्षी भाष्य आहे. प्रमाणजन्य म्हणलं का प्रमातृभाष्य आणि अंतकरण वृत्तीचा विषय, आणि साक्षी भाष्य म्हणलं का अविद्यावृत्तीजन्य, असे सगळे दृष्टीवादातले पदार्थ आहे. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताच नाही. आणि म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे कसे आहेत? मिथ्या आहेत. यथा स्वप्न प्रपंचो मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. मग स्वप्न वाटत नाही, पण स्वप्न नाही असं होत नाही. तसे जागृतीत सुद्धा हे अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगित होता प्रबुद्ध अनादिजो म्हणून अज्ञानरूपी निद्रेमध्ये हा घोरत पडलेला आहे. आणि त्याला मी आणि माझं असं अहम मम अहंता ममता इथे दुःखास्पदे द्वे असं मी माझं एक प्रकारचं काय पडलं? स्वप्न पडलं. आणि त्याच्यामध्ये हा काय करतो? जीव दुःख भोगतो. पण स्वप्नातून जागं झाल्याच्या नंतर आपण नेहमीच म्हणत आलो, स्वप्नामध्ये एखाद्याचा पिता गेला आणि स्वप्नामध्ये एखाद्याला पुत्र झाला, तर पिता गेला तर सकाळी उठल्याच्या नंतर अंत्यसंस्काराची तयारी करत नाही, आणि पुत्र झाला तर पेढे वाटत नाही. का बरं? कारण ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. आणि माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, स्वप्नेचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकाचे कारण उपवडले जाण जे अपरी. तशा पद्धतीची स्थिती ह्या दृष्टीवादात आहे. जसं स्वप्न सहज आपल्याला मिथ्या म्हणून मान्य होतं, तसा दृष्टीवाद जर आपल्या बुद्धीवर आरूढ झाला ते जागृत प्रपंचोपी मिथ्या हे सहज आपल्या बुद्धीवर आरूढ होतं. कारण स्वप्न पदार्थ जसा साक्षी भाष्य आहे तसा जागृत पदार्थ हे साक्षी भाष्य आहे. स्वप्न पदार्थाला अज्ञात सत्ता नाही, तशा जागृत पदार्थालाही अज्ञात सत्ता नाही. स्वप्न पदार्थ हा कुठलाही प्रमाता प्रमाण प्रमेयाचा विषय नाही, तसा जागृत पदार्थ कुठलाही प्रमाता प्रमाण प्रमेयाचा विषय नाही. स्वप्न पदार्थामध्ये जसा विषय भाव नाही, तसा जागृत पदार्थामध्ये सुद्धा विषय भाव नाही. आणि मग असं म्हणजे थोडक्यात स्वप्न आणि जागृतीमध्ये बिलकुलच अंतर राहिलं नाही. स्वप्नवत जागृती जसं ते तसं हे, हा सिद्धांत ज्या वादाद्वारा आपल्या बुद्धीवर तात्काळ आरूढ होतो तो वाद म्हणजे हा दृष्टीवाद आहे. बघा, जागृतीत काही पदार्थ मिथ्यारूपाने आणि काही सत्यरूपाने ज्ञात आहेत, आणि अनंत कालाचे काही आहेत, आणि काही त्यामध्ये काही नष्ट होतात, काही त्याप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. म्हणजे सृष्टीचक्र सतत चालू आहे. माऊलीच्या भाषेत उपजेते नासेले ते पुनरपी दिसे आणि हे कटी काय इत्र जैसे परिभ्रमेगा. अशी ही प्रपंचधारा कशी आहे? सारखी चालू आहे. कशी अनादी आहे? प्रवाह रूपाने अनादी आहे. तिचा उच्छेद कधी होत नाही, कारण अनादी आहे ना. उच्छेद कधी, ती नाश कधी होत नाही. तिचा उच्छेद फक्त केव्हा होतो? ब्रह्मज्ञानाच्या नंतर तिची सिद्धी होत नाही. पण तोपर्यंत ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी अज्ञान दशेमध्ये ही सृष्टी परंपरा कशी आहे? अनादी आहे, प्रवाहरूपाने अनादी आहे. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंचाच्या आपल्याला सत्यत्वाने प्रतीती होईलच होईल, आणि ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने आपल्याला प्रतीत होणार नाही. ज्ञान समकालीच त्या पदार्थाची निवृत्ती होते. ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप होतो. त्या ज्ञान प्रतीतीची साधने कोण आहेत? वेद आणि गुरु आहे. कारण गुरु तेथं ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानप्राप्तीची साधनं वेद आणि गुरु आहे. पण वेद ज्ञानप्राप्तीचं साधन असला पण स्वयंबुद्धीच्या बाहेर रेगाले त्याची शुद्धीच नाही. एक जाणवीच्या डोही गर्वेची गिरे. मग कोणाला ज्ञान होतं वेदाच्या द्वारा?
तो वेद गुरुचरणापाशी बसून जो समजावून घेतो त्याला काय होतं, ज्ञान होतं. गुरुचरणम उपासित्वा असं म्हटलेलं आहे. गुरुचरणापाशी बसून ते ज्ञान आत्मसात करावं, कुठली वेदाने प्रतिपादन केलेलं ज्ञान. म्हणून म्हणतात ज्ञानप्राप्तीची साधने वेदगुरू आहेत आणि त्यापासून परमसत्यतेची प्राप्ती जीवाला होते. अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थांना मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचा नाश आणि कित्येक पदार्थांची उत्पत्ती आणि कित्येकांना वेदगुरूपासून संसाराचा नाश. बघा या जागृतीमध्ये परंपरा शृंखला कशी चालू आहे. जागृतीमध्ये काय होतं की ज्या वेळेला आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला कित्येक पदार्थ मिथ्या ठरतात. आपल्याला शुक्तीचं ज्ञान झालं की रजत मिथ्या ठरतं, रज्जूचं ज्ञान झालं का सर्प मिथ्या ठरतं. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प नाथबाबा आपल्याला म्हणतात. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर कित्येक पदार्थांना मिथ्या ठरतात. कित्येक पदार्थाचा प्रारब्ध वशामध्ये काय होतो, नाश होतो. उपजेते नाशे असल्यामुळे प्रारब्ध वशामध्ये त्याचा स्थितिकाल संपल्याच्या नंतर नाश होतो. बरं, काहीचा नाश झाला तर काहीचे नवीन काय होते, पुन्हा उत्पत्ती होते. काही नवीन उत्पन्न होतात आणि कित्येकांना वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश देखील होतो. आणि वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश झाला का त्याला परमपुरुषार्थाची प्राप्ती होते. पुरुषेने अर्थ येते ती पुरुषार्थ, पुरुषेच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि त्या पुरुषार्थामध्ये आपण नेहमी म्हणतो 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातील पहिले 3 पुरुषार्थ साधन रूप आहेत आणि 4था पुरुषार्थ हा साध्य स्वरूपाचा आहे. त्या बाबतीत तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नववरी आणि आता दिवसचारी खेळीमेळी. असा परमपुरुषार्थाची प्राप्ती हे सर्व स्वप्नाप्रमाणे कसे आहेत, अविद्याकृत मिथ्या आहेत. क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुतकाल प्रतीत होतो. आता क्षणमात्र स्वप्न काय, कंठगत नावाची हिताबापुरी नाडीमध्ये पडतं, एक क्षण पडतं. पण स्वप्नात स्वप्न एक क्षण आहे असं वाटत नाही. बहुतकाल आपण पुष्कळ वेळापासून हे स्वप्न पाहत आहोत असं स्वप्नात माणसाला वाटतं. पण ते म्हणतात क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुतकाल आपल्याला प्रतीत होतो. आणि तसंच जागृतीमध्ये सुद्धा आपण अज्ञानरूपी झोपेत आहोत. त्यामुळे आपल्याला वाटतं का किती वर्षापासून आपण पाठ चालू आहे, किती दिवसापासून आपलं चिंतन चालू आहे, किती दिवसापासून आळंदीत आपण आलो, अजून पुष्कळ काळ राहणार आहोत. पण हा सुद्धा काय आहे, भ्रमच आहे. पण स्वप्नात ते स्वप्न जसं स्वप्न वाटत नाही तसं हेही स्वप्न आपल्याला झोपेत असल्यामुळे स्वप्न वाटत नाही. पण तिथलं जागा झाल्याच्या नंतर ते जसं स्वप्नरूपाने आपल्या लक्षात येतं तसं ही विचारूप जागृती सद्गुरूच्या, ज्ञानोबरायाच्या, जोग महाराजांच्या, महापुरुषाच्या, पूर्वसुरीच्या कृपेने जर आली तर हे सुद्धा आपल्याला काय वाटणार आहे, स्वप्नच वाटणार आहे. बरं आहेच आहे, त्यात तरी मात्र संधीने, फक्त ते वाटत नाही. का वाटत नाही, कारण ते स्वप्न निद्रादोषामुळे स्वप्नात स्वप्न वाटलं नाही. तसं हेही स्वप्न अज्ञानरूपी निद्रेमुळे आपल्याला हे स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण ते स्वप्न ठरलं नाही की नाही, ठरलं. कधी ठरलं, जागा झाल्याच्या नंतर. तसं हेही स्वप्न ठरेल की नाही, ठरेल. कधी, जागा झाल्याच्या नंतर. आता प्रश्न पडला ही जागृती येईल कधी, आहे ना. तर श्रीगुरूची कृपा होईल, अंतकरण कृपा होईल, ईश्वर कृपा होईल, तेव्हा मात्र ही जागृती निश्चित येईल. पण येत नाही तोपर्यंत काय करावा, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वमच्या ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. कारण एवढंच उठायचा प्रयत्न करून जर ती जागृती येत नाही तर प्रयत्न न करता येईल कधी. म्हणून त्याच्याकरता काय, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची, तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तद्रूपता. अशा पद्धतीने त्याला ती जागृती येईल. क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुतकाल प्रतीत होतो आणि जागृतीप्रमाणे बहुतकालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात आणि त्या पदार्थापासून बहुतकाल भोगही आपल्याला होतो. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नाहून काही नाही, यत्किंचितही विलक्षणता नाही. म्हणजे जसं ते तसं हे आहे, बिलकुल काही फरक नाही. जसं ते तसं हे आहे. स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तर ते स्वप्नच आहे, तसं हेही आपल्याला स्वप्न वाटत नाही तर हेही स्वप्नच आहे. फक्त तिथली जागृती ही प्रारब्धाने होते आणि इथली जागृती ही प्रयत्नाने आपल्याला अर्जित करावी लागते. झोप कधी यावी, किती वेळ यावी, कधी जागं व्हावं हे काय आपल्याला ठरवता येतं का, नाही. बऱ्याच वेळेला एखादा वॉचमॅन असतो, तो काहीतरी काम करत असतो, मालक त्याच्यावर खूप चांगले महावाक्य वापरून त्याचा पान उतारा करतो, खूप त्याला शिव्या देतो, त्यालाही वाईट वाटतं. अरे या झोपीमुळे एवढ्या मला शिव्या खाव्या लागल्या, एवढा अपमान होऊ लागला, 4 लोकात माझा अपमान, हिच्याकडे आता बघतो. अशा दांडकं घेऊन उभा राहतो आणि आल्याच्या नंतर तिला झोडपून काढतो म्हणतो. पण ज्या वेळेला ती येते दांडक्यासहित हा पडतो आणि ती निघून जाते, त्यावेळेला कुठे गेली ती सांगून येत नाही आणि सांगून जात नाही. कारण ती झोप ही प्रारब्धाधीन आहे. म्हणून ती जागृतीसुद्धा प्रारब्धाधीन आहे. ही झोप प्रयत्नाधीन आहे. म्हणजे ही झोप निवृत्त करायचं म्हणलं तर आपण प्रयत्नाने निवृत्त करू शकतो. बरं, ही कधीपासून लागलेली आहे, ती कधी लागली आपल्याला कुठं कळालं, तर ही सुद्धा कधी लागली आपल्याला कळत नाही. ही तर उलट ती तरी प्रारब्ध असल्यामुळे आज लागली, तासभरात लागली. आपण म्हणतो अरे मी 6 वाजता जागा होतो,
पण ती पुढे 8 वाजता अचानक कधी झोपलो काही कळालं नाही. पण एक साधारण त्याचा काळ उठल्याच्या नंतर लक्षात येतो, ही तर अनादि संसार मारेच्या ठाई नित्यविषय भोगिले पायी ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. आणि म्हणून जागृत पदार्थाची स्वप्नाहून यत्किंचितही विलक्षणता नाही. सर्व अनात्म पदार्थ कसे आहेत, मिथ्य आहेत, हे एकंदर सिद्ध झाले. मग आता शिष्य पुन्हा त्याबद्दल शंका घेतो आणि त्याबद्दल गुरुदेव उत्तर देतात. शंकाही छोटीशी आहे आणि उत्तरही आहे. जी 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 ठीक आहे. तर हिचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.